नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. अखेर रागिणीचे जे काही काळे कारस्थान आहे ते आता आकाशसमोर भूमी कशाप्रकारे आणणार आणि ACP गायकवाड खुद्द येऊन या सगळ्याबद्दल आकाशसमोर काय खुलासा करणार आणि नेमकं या सगळ्यामध्येच रागिणीचा कसा हात आहे. त्याचप्रमाणे आता राजा काकांनी येऊन देखील रागिणीबद्दलचं सगळं सत्य शोधून आणून आकाशसमोर त्याचा गौप्यस्फोट केलेला आहे आणि मेकॅनिक आणि बाकीच्या सगळ्यांनी रागिणीबद्दलच तक्रार केलेली आहे. आता ह्या सगळ्यांचं सूत्र हे आकाशपर्यंत येतं आणि त्याच्या लक्षात येतं की आता या सगळ्याच्या मागे आपली रागिणी आई म्हणजेच आत्या जबाबदार आहे. तर यानंतर पुढे काय घडणार आहे हे आपल्याला ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर रागिनी ही आकाशच्या बाळासाठी व्रत करते असं ती आकाशला दाखवत असते आणि म्हणूनच ती आकाशला म्हणते की दरवाजा उघडा ठेवू आणि सगळ्यांनाही तेच विनंती करते की भूमीची अवस्था नाजूक आहे म्हणून सगळ्यांनी व्यवस्थित राहा. तर इथे आकाश हा विचार करतो की आत्या अजूनही जागी असेल. त्याला मध्यरात्री जाग येते म्हणूनच तो विचार करतो की आत्या अजूनही जागी असेल का, ती माझ्यासाठी आणि बाळासाठी हे व्रत करते. देवाकडे साकडं घालते, ओल्या वस्त्रावर ती पूजा करायला बसली आहे. त्याच वेळेला आता आकाश हा रागिणीला भेटायला म्हणून खाली येतो. जेव्हा तो खाली येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की रागिणी तर इथे नाहीच आहे आणि रागिणी नेमकी कुठे गेली याचा विचार तो करू लागतो. तो म्हणतो की आत्या तर मला बोलली की रात्रभर मी पूजा करणार, परंतु मग आता तो आत्याच्या खोलीत जाऊन बघतो तर आत्या शांतपणे झोपलेली असते. मग तो म्हणतो की जाऊ दे, कदाचित तिला झोप लागली असेल किंवा त्रास होत असेल म्हणूनच ती अशी झोपी गेली असेल. म्हणून आता आकाश हा स्वतःच्या खोलीत येतो आणि भूमीच्या बाजूला येऊन झोपतो. मग त्याच वेळेला आता आकाशच्या लक्षात येतं की भूमीच्या हातात जो केशव गुरुजींनी गंडा घातला होता तो गंडा तर नाही आहे. ते विचार करतो की नेमकं हे सगळं काय चालू आहे. हा गंडा अचानक कुठे गायब झाला. त्याच वेळेला आता इथे आकाश हा उठून बसतो आणि भूमीला जाग येते. भूमी म्हणते की आकाश काय झालं, तू लाईट्स का ऑन केलेस. भूमी ही झोपेतच असते. आकाश म्हणतो की राहू दे, तू पडूनच राहा, तुला आरामाची जास्त गरज आहे. आता भूमीला खूप टेन्शन येतं. भूमी म्हणते की आकाश काय झालंय. आता ती स्वतःच्या हातातला दोरा बघते तर तो गायब झालेला असतो. आकाश म्हणतो की भूमी, अगं हा दोरा तर रात्री आता झोपेपर्यंत तुझ्या हातामध्ये होता, आता कुठे गेला, तू उठून कुठे गेलीस वगैरे होती का रात्रीची वॉशरूमला वगैरे. तेव्हा ती म्हणते की नाही आकाश, अरे मी कुठेच उठले नाही, अजून अजून काहीच नाही झालं आहे, मी सकाळ झाल्याशिवाय मला जाग येत नाही. बरं तू मग हा दोरा केला तरी कुठे. आकाश म्हणतो की नाही, मला तरी काहीतरी जरा चुकीचं वाटतंय. हा दोरा अचानक कुठे कसा काय जाऊ शकतो आणि हा गंडा कसा गायब होईल मला काहीच कळत नाही. भूमी आता घाबरते आणि म्हणते की आकाश, केशव गुरुजींनी सांगितलं होतं की हा गंडा गायब करायचा नाही. हा जर गायब झाला तर माझ्याबरोबर आणि बाळाबरोबर काहीतरी अनर्थ घडेल. बाळाच्या जीवाला धोका आहे, परंतु मला खूप टेन्शन आलं आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की थांब, तू अजिबात घाबरू नकोस, सगळे काही व्यवस्थित होईल. तर इथे भूमी म्हणते नाही आकाश, मला काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी शोधलं पाहिजे, त्याशिवाय काही आता खरं नाही. तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी, तू अजिबात पॅनिक होऊ नकोस, शांत हो. मी एक काम करतो, मी सगळीकडे शोधतो, आपल्या बेडकडे खाली किंवा कुठेही अचानक पडला असेल तर. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, मला तरी वाटत नाही आहे, असा गंडा पडू कसा काय शकतो, माझ्या हातातून हा कुणी काढला तर नसेल ना. तेव्हा मग आकाश म्हणतो की नाही भूमी, तुझ्या हातातून हा गंडा कसा काढला जाईल. तेव्हा भूमी म्हणते की आकाश तसं नाही, मला सांग, तू रात्री दरवाजा वगैरे चुकून उघडा ठेवला होतास का. तेव्हा आकाश म्हणतो की हो अगं भूमी, काय झालं ना, रात्री आई आपल्यासाठी पूजा करणार होती. ती स्वतः ओल्या वस्त्रांनीशी सगळे दिवसभर आणि रात्रभर साकडं घालणार होती, परंतु मला आईने सांगून ठेवलेलं की भूमीची अवस्था नाजूक आहे म्हणून तू दरवाजा उघडा ठेव. आणि कसं आहे, दरवाजा उघडा ठेवल्यामुळे कोणालाही तुझ्या रूममध्ये येता येईल, म्हणजे जर अर्जंटली मदत हवी असेल तर. आणि असं म्हणून तिने दरवाजा उघडा ठेवायला सांगितलेला. आता आकाशच्या लक्षात येतं की हे सगळं आईने असं का सांगितलं असेल आणि अचानक हा दोरा गायब झाला. यामागे एकमेकांना कारण असेल, ते निगडीत असेल का, असा विचार आता ते लोक करायला लागतात. नंतर मग आकाश येतो आणि आत्याला म्हणतो की अगं आई, काल तू रात्री मी तुला भेटायला आलो होतो खाली, जवळजवळ 3-3:30 वाजले होते, तेव्हा तू खाली नव्हतीच, काय झालं होतं. तेव्हा मग ती म्हणते की हो अरे आकाश, मी तुला बोलले तर होते खरं की मी पूजा करणार आहे, अगदी रात्रभर बसून ओल्या वस्त्रांशी पूजा करेन, परंतु काय झालं की मला त्रास व्हायला लागला अचानक. अरे थंडीने असं फणफणल्यासारखं व्हायला लागलं. मग मी पौर्णिमाला आवाज दिला आणि पौर्णिमा मला खोलीमध्ये घेऊन गेली, मग मी आराम करत होते. तेव्हा आकाश म्हणतो की मी तुला सांगितलं होतं आई, असं काही करू नको,
भूमी मनातल्या मनातच म्हणते की झाली नाटकं आहे ते सगळ्या बाईची. हिला काहीच पडलेली नाही आहे माझी आणि माझ्या बाळाची. उलट मुद्दामच ती त्रास देण्यासाठी आणि आकाशच्या मनामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी हे सगळं करते. आकाश म्हणतो की बघितलंस भूमी, आई इतकं सगळं आपल्यासाठी करत होती. त्यावेळेला आता मुद्दाम दाखवण्यासाठी रागिनी म्हणते की बरं आकाश ऐक, मी आता भूमीसाठी नरम भात तयार करायचं, ते मऊ भात तो तिला खायला दे, म्हणजे तिला कसं उलटीचा वगैरे त्रास होणार नाही. म्हणून आता रागिनी किचनमध्ये काहीतरी येऊन बनवते. तेवढ्यातच आता भूमी मागच्या दरवाजाने तिथे उभी असते. रागिनी मनातल्या मनातच पुटपुटत असते की आता भूमी, हा भात तू खा आणि शेवटचं बाय बाय कर या जगाला. आणि तुझं बाळ तर आता या जगात मी येऊच देणार नाही. हा आईचा शेवटचा भात आहे असं म्हणून आता आकाशकडे ती ताट देते. आणि आकाश म्हणतो की भूमी, आईने तुझ्यासाठी छान मऊ भात तयार केला, घे खाऊन घे. त्याच वेळेला भूमी म्हणते की नाही आकाश, मला हे नको आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, असं कसं चालेल, तू खाल्लं नाहीस तर तुला ताकद कशी येणार. तसंही बघ तुझा हा गंडा गायब झाले, तुझ्या तब्येतीला काही त्रास नको. तेव्हा भूमी म्हणते की मला एक गोष्ट कळली आकाश, हा जो भात आहे ना, हा या रागिनी पटवर्धनने स्वतः तयार केला आहे ना, मग हा भात बरोबर नाही आहे. असं म्हटल्यावर आकाश म्हणतो की असं काय बोलतेस तू भूमी, तुला वेडबीड लागलं आहे की काय, अगं आई असं कशाला करेल. तेव्हा ती म्हणते की नाही आकाश, या बाईने मला भातात विष घालून दिले, एवढंच असेल तर तू तिला हा भात खायला सांग. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, आत्ताच्या आत्ता काय ते खरं खोटं होत जाऊ दे, त्याशिवाय भूमीला काही खरं कळणार नाही. त्याच वेळेला मग आता इथे आकाश हा भूमीकडे चमचा नेतो, तोच चमचा ती रागिनीकडे तो वळवतो आणि म्हणतो की आई हे घे, हा भात तू खाऊन दाखव भूमीला, तू जी खरी आहेस ती स्पष्ट करून दाखव. आणि हा भात खाल्लास ना की तुला कळेल की भूमी आत्याने काहीच केले नाही. तेव्हा आता रागिनी म्हणते की नाही आकाश, मी हा भात खाऊ शकणार नाही. आकाश म्हणतो की आई असं का, अगं तुझ्यावरचा कलंक मिटवण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. तेव्हा मग आता आकाशला ती म्हणते की आकाश तसं नाही रे, तुला बाळा माहिती आहे ना मला शुगरचा खूप त्रास आहे आणि जसे सध्या रिसेंट रिपोर्ट काढलेत त्यावरून तर मला भात किंवा गोड असं काहीच खायचं नाही आहे. आणि या भातामध्ये दोन्ही सगळ्या गोष्टी आहेत. एकतर हा भात आहे त्यामध्ये मी तिला खूप सारी साखर घालून दिली जेणेकरून तिला वॉमिटिंगचा त्रास होणार नाही, म्हणूनच हा भात मी तिला दिला आहे. आकाश तुला हवं आहे म्हणजे माझी तब्येत खराब झाली उगीचच तर प्रॉब्लेम नको ना. एकतर ऑलरेडी भूमीकडे तू टेन्शनने देतोयस लक्ष, जर मला काही झालं तर मग पुन्हा. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो आई, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, तुझी तब्येत खराब हवी असं मला काहीही वाटत नाही. तेव्हा आता रागिनी म्हणते की मी असे काय केले ज्याने भूमीला माझ्यावर अजिबात विश्वास बसत नाही आहे. प्लीज भूमी बाळा माझ्यावर विश्वास ठेव, मी असे काहीच केलेले नाही. तेव्हा आकाश म्हणतो की नाही आत्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे, काळजी करू नकोस आणि हा भात तू खायचा नाहीस. आता भूमीकडे शेवटचा ऑप्शन राहतो, तो म्हणजे ती प्रशांतला कॉल करते आणि प्रशांतला म्हणते की एक खूप मोठं काम करायचं आहे प्रशांत. तेव्हा तो म्हणतो की बोल ताई काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की आपल्याला एक काम करायचं आहे, आपल्याला जी रागिनी आत्या आहे तिच्या खोलीमध्ये एक CCTV कॅमेरा लावून द्यायचा आहे. तेव्हा लगेच तो म्हणतो की काय, हे कसं शक्य आहे, घरातच सगळेजण असतात. तेव्हा ती म्हणते की तू काळजी करू नकोस, हे सगळं मी मॅनेज करते. तर इथे आजी हिला पदराशी घेऊन भूमी म्हणते की आजी एक काम करा ना, तुम्ही प्लीज आत्याला देवळात घेऊन जा. देवळात घेऊन गेल्यानंतर आज छान बुवांचं कीर्तन आहे, त्यांनाही खूप आवडेल आणि तुम्हालाही खूप आवडेल. म्हणूनच ती दोघांना आता रूमच्या बाहेर काढायला बघते, जेणेकरून बंगल्यामध्ये आता प्रशांत आल्यानंतर तिच्या रूममध्ये CCTV लावू शकेल. मग आकाश म्हणतो की काय झालं आई, तुला इच्छा नाही आहे का जायची. तेव्हा ती म्हणते की नाही आकाश, भूमीने माझ्यासाठी इतकं सगळं काही छान केलं आहे, मग मी जाईन तिच्यासोबत. त्यावेळेला आता तिथे आजी पण असते, ती म्हणते की हो खरंच चल, तुला खूप बरं वाटेल आणि हे कीर्तन वगैरे काढूनच आता आपण आपले दिवस पुढचे घालवायचे आहेत. तेव्हा रागिनी तयार होते, कारण तिला मुद्दाम दाखवायचं असतं की भूमीचं रागिनी किती ऐकते. त्यानंतर इथे मानसी म्हणते की ताई हे बघ, आता या सगळ्या गोष्टी अशाच घडत राहणार, तोपर्यंत आपण सगळीकडे व्यवस्थित लक्ष देऊया. एक काम केलं पाहिजे आपण, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आता आकाश भाऊजींना आपण इन्व्हॉल्व करायला नको. त्याच वेळेला इथे आजीचं ते बोलणं झाल्यानंतर रागिनी मात्र नाटक करू लागते की काहीतरी घडत आहे किंवा आकाश मला भीती वाटते. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या अजिबात घाबरू नकोस, हवं तर मी पण तुमच्यासोबत येतो. असं म्हणून मलाही देवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे भूमीसाठी आणि तोही त्यांच्याबरोबर निघून जातो. तर प्रशांत आता त्याच वेळेला घरात शिरतो आणि भूमी म्हणते की प्रशांत आपल्याकडे वेळ फार कमी आहे, जेमतेम अर्धा पाऊण तास. तेव्हा तो म्हणतो की यामध्ये आपला कॅमेरा सेट होऊन जाईल. तर आता प्रशांत हा त्याचा माणूस आणि दोघेजणी जाऊन रागिनीच्या रूममध्ये CCTV फुटेज लावत असतात. तर इथे अभिजित पौर्णिमा त्यांच्या रूममध्ये असतात, म्हणून भूमीला तो काही प्रॉब्लेम वाटत नाही. तर प्रशांतचा CCTV फुटेज लावून झालेला असतो आणि त्यांचं काम पूर्ण झालेलं असतं. नंतर आकाश येतो आणि तो भूमीला दूध आणतो
भूमी म्हणते, हे काय आकाश, तू आले आले सुरुवातच केलीस. तेव्हा तो म्हणतो की मग मला काळजी घ्यायची आहे तसं देवीने सांगितलंय मला. मग नंतर अथर्व येतो. अथर्व म्हणतो की जरा तुम्ही प्लीज खाली याल का? ACP गायकवाड सर आलेले आहेत, त्यांना केसबद्दल काहीतरी लीड मिळाली म्हणून. आता आकाश म्हणतो की येतो येतो, आम्ही लगेच येतो. आकाशला आता टेन्शन येऊ लागतं. भूमीला ही टेन्शन आलेलं असतं, कारण आता आत्याचे काही पोलखोल होते की नाही याच्याकडे भूमीचं पूर्णपणे लक्ष असतं. आकाश हा भूमीला हळूहळू घेऊन येतो. तर रागिनी आणि बाकीचे सगळे खाली जमलेले असतात. तर रागिनीला समोर पाहून भूमी म्हणते की ह्या बाईने काही मिसलीड तर केलं नसेल ना. म्हणून आता रागिनी म्हणते की बरं आकाश, सरांशी आपण बोलूया, काय बोलतायत ते बघूया. तेव्हा आता रागिनीला मात्र भीती वाटत असते की नेमका हा ACP गायकवाड काय बोलणार आहे. याने काही शोध तर लावला नसेल ना, मेकॅनिकला आणि गॅरेजवाल्याला हाताशी घेऊन काही सत्य तर शोधून काढलं नसेल ना, असा विचार येत असतो. त्याच वेळेला इथे ACP गायकवाड म्हणतात की हे बघा मिस्टर आकाश, आज मी स्वतः भेटायला आलो आहे, कारण आम्हाला खूप मोठी लीड मिळाली आहे. तेव्हा आकाश म्हणतो की काय झाले. तेव्हा ACP गायकवाड म्हणतात की तुमच्या आईबाबांचा जो मृत्यू आहे तो नक्कीच असा काही घातपातच होता, आणि तो योगायोगाने किंवा काही करून झाला नव्हता. कोणीतरी तो घातपातच घडवून आणला आहे, हे त्या मेकॅनिकने आम्हाला कबुली दिली आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नेमकं काय बोलला आहे तो मेकॅनिक. तेव्हा तो म्हणतो की मेकॅनिकने सांगितले आहे 6 वर्षापूर्वी जो अपघात घडून आला होता त्याचा ब्रेक फेल करण्यास सांगितले होते. आता भूमीलाही लक्षात येतं की सगळं काही आत्याचं कारस्थान काळा चिट्टा बाहेर निघणार. तेव्हा मग आता ACP गायकवाड म्हणतात की तो गॅरेजवाला आणि मेकॅनिक हेच सांगत होते की आम्हाला एका बाईने सांगितलं होतं, आणि त्या बाईनेच आम्हाला त्या गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितले होते. तेव्हा आकाश म्हणतो की काय, गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितले होते. तेव्हा ACP गायकवाड म्हणतात की हो, अगदी योग्य आहे हे. गाडीचे ब्रेक फेल, जेणेकरून गाडी ही आदळते आणि मग त्याचा ॲक्सिडेंट होतो किंवा काही अपघात होऊ शकतो, किंवा ती गाडीचा स्फोट देखील होऊ शकतो. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, मला नक्कीच आठवतं आहे, गाडी मीच ड्राईव्ह करत होतो आणि त्याच वेळेला गाडीचा ब्रेक फेल झाला होता. मग आता इथे सगळ्यांसमोर रागिनीला खूप भीती वाटत असते. आता ACP गायकवाड हा तिचं नाव घेतो की काय याची भीती तिला वाटते. तर आता रागिनी मुद्दाम दाखवते की गायकवाड सर, ती बाई कोण होती, कोणाचं नाव घेतलं त्यांनी, माझ्या दादाला आणि बहिणीला मारणारे कोण होते. तेव्हा तो म्हणतो की नाही, अजूनही त्यांनी कोणाचं ते नाव घेतलेलं नाही, परंतु मला विश्वास आहे, मी त्यांना 3rd डिग्री दिल्यानंतर ते नक्की त्यांचं नाव एक्सपोज करू शकतील. पण मला इतकंच कळलं आहे की ती बाई ही त्यांच्या घरातलीच आहे आणि अगदीच जवळची आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र भूमीला स्पष्ट झालेलं असतं की रागिनीनेच हे सगळं केलं आहे, आणि ती आता सगळं आकाशला दाखवायला जाते. परंतु इथे एक वेगळाच मोठा आणखी एक धमाका होतो, तो म्हणजे राजाराम काका घरी आलेले असतात. आता राजारामला पाहून सगळ्यांना आनंद झालेला असतो. आजी म्हणते की राजाराम, किती दिवसांनी तुम्ही परत आलात, बरं झालं परत आलात. बघा ना, आपल्या आकाशच्या आईबाबांचं सगळं सत्य आपल्यासमोर येणार आहे. त्यांना कोणी मारलं, काय झालं, हे सगळं सत्य आपल्यासमोर आज शोधायचं आहे. त्यावेळेला मग आता लगेच राजाराम काका म्हणतात की हो, ते सत्य शोधण्यासाठीच तर इथे आलो आहे. तेव्हा रागिनीला कळत नाही. ती म्हणते की काय हो, तुम्ही काय बोलताय. तेव्हा राजा काका म्हणतो की ते सत्य, हे पूर्ण सत्य करण्यासाठी मी इथे आलो आहे. त्याच वेळेला तिथे तांडेलची बायको सुगंधा येते. राजारामने सुगंधाला घरी आणलेलं असतं. आता तिला पाहिल्यावर मात्र रागिनी घाबरते. ती म्हणते की ही बाई सुगंधा इकडे कशी काय आली. तर अभिजित विचार करतो की या बाईचा मी तर बंदोबस्त केला होता, इथे कशी आली. तेव्हा सुगंधा म्हणते की मिनी सांगते काय घडलं आहे ते, तांडेलची बायको आहे मिनी. तेव्हा मग आकाश आणि भूमीच्या लक्षात येतं की ही तांडेलची बायको आहे आणि तांडेलचा खून झाला आहे. त्याच वेळेला इथे आता रागिनी घाबरलेली असते. तांडेलची बायको सगळ्यांसमोर उलगडा करते की माझ्या नवऱ्याचा खून करणारी ही रागिनी पटवर्धनच होती. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. आकाशचा विश्वासच बसत नसतो. आकाश म्हणतो की ओ बाई, तुम्ही काय बोलताय, तुम्ही माझ्या आईवर आरोप करताय, त्या तांडेलचा खून करणारी ही माझी आई, असं कसं असू शकतं. तेव्हा मग आता ती समजावते आणि म्हणते की हे बघा, मी तुम्हाला खरं खरं सांगते, या बाईनेच तांडेलला मारलं आहे, माझ्या नवऱ्याला मारलं आहे, आणि अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या आहेत, आणि माझ्या नवऱ्याला हाताशी धरून तिने भरपूर काळी कामं केलेली आहेत, आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की या बाईला पहिले जेलमध्ये द्या, असं कराल तरच तुमचं बरं होईल. असं म्हणून आता तिथून सुगंधा निघून जाते. आणि त्याच वेळेला आता रागिनी ही फोनवर कोणाशी तरी बोलत असते, आणि फोनवर बोलत असताना ती तिच्या माणसाला सुपारी देते की आता काही कर आणि त्या सुगंधाला संपवून टाक, ती आमच्या बिल्डिंगच्या बाहेर पडते. रागिनीचं हे सगळं काही बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं. आणि त्याच वेळेला इथे आता रागिनीचा जो काही CCTV फुटेज असतो तो आता आकाशसमोर भूमी मांडते, आणि आकाशला लक्षात येतं की ह्या सगळ्याच्या मागची सूत्रधार ही रागिनीच आहे. आता
भूमी सांगते की आकाश याच आहेत सगळ्याच्या मागे. मी तुला केव्हापासून दाखवण्याचा प्रयत्न करते, परंतु तुला पटत नाही. हे सगळं रागिनी आत्याच करत आहेत. आता ACP गायकवाड सांगतात की हो, संशयाची सुई ही रागिनी पटवर्धन यांच्याचकडे वळते, कारण त्यांच्या जवळची सगळ्यात व्यक्ती म्हणजे हीच बाई असं आहे. तर आता इथे सगळ्यांनी रागिनीचंच नाव घेतलेलं असतं, म्हणून रागिनी पुरती अडकलेली असते. आणि आता ACP गायकवाड म्हणतात की रागिनी पटवर्धन, तुम्हाला आम्हाला घेऊन जावं लागेल, तुमची चौकशी होणार आहे असं म्हणून आता रागिनीला पोलीस घेऊन जातात. नेमकं आता रागिनीवरचे हे सगळे गुन्हे सिद्ध झाल्यामुळे रागिनीला आता जेलमध्ये जावं लागतं. तर याच वेळेला आकाश आता नेमका कोणता निर्णय घेणार आहे? आकाशच्या आयुष्यातून रागिनी नावाचा कायमचा चॅप्टर बाद झाल्यानंतर आयुष्यात कशाप्रकारे सुख येणार आणि त्याच्या दोन्ही मुलांचा कसा जन्म होणार हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.